श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी आहे अमावस्या. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाते. अमावस्या कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य यशस्वी ठरते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी स्नान आणि दान, तर्पण, श्राद्ध, पिंडदान इत्यादी करतात, ज्यामुळे पितृदोषापासून सुटका मिळते. आता या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी काही उपाय करायचे आहे. तर सर्वात प्रथम ही अमावस्या तिथी मंगळवारी 24 जूनला सायंकाळी 6:59 सुरू होत असून ही तिथी बुधवारी 25 जूनला 4 वाजता समाप्त होत आहे. मग अगदी तुम्ही मंगळवारी देखील उपाय करू शकता किंवा अगदी बुधवारी जरी उपाय केला तरी पण चालेल. आता आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. पण आता हा उपाय का करायचा की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे म्हणूनच आपण हा उपाय करायचा, तर असे नाही. आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण हा उपाय करायचा. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, पण पितृदोष हा कळून येत नाही, तर आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत नाही, मुलांचे विवाह जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही किंवा अगदी संतान प्राप्ती होत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला बघायला मिळतात. या उलट आपण एखादं घर बघत असतो, त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो, तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो, त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत असते, त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील जाणवत नाही. तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते, त्याचसोबत कुलदेवीची देखील सेवा केली जाते. या उलट आपल्या घरात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपण कितीही मेहनत करा, कितीही कष्ट करा, आपल्याला कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळतच नाही. मग आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो, तरी पण आपण या दिवशी दही भाताचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कोण करू शकता. तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल, पण शक्यतो जी काही घरातील वडीलधारी व्यक्ती आहे, मग आजी असतील किंवा आजोबा असतील, तर त्यांनी हा उपाय करावा. किंवा जर त्यांना हा उपाय करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आता हा उपाय फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला करता येणार नाही. अशा वेळेस तुम्ही पुढच्या अमावस्येला जरी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग अगदी शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांची घराची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही मंगळवारी संध्याकाळी करू शकता किंवा बुधवारी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये सर्वात प्रथम शुद्धी करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा थोडंसं पाणी घ्यावं, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होते आणि त्यानंतर आपण जो काही उपाय करू तर तो सफल ठरत असतो. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये माणसात देखील करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो, तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण हे करायचं आहे. आता हा उपाय अगदी आपण संध्याकाळी करायचा आहे, जेव्हा आपलं सर्व काम व्यवस्थित आवरून होतो, अगदी आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. आता भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर आपल्याला अळणी भात शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणशाल की अगोदरच घरामध्ये भात शिजवला होता तर तो भात घेतला तर चालेल का, तर असे चुकूनही करायचं नाही. या उपायासाठी आपण सेपरेट भात शिजवायचा आहे आणि यामधील जरी भात उरला तरी पण आपण तो मुलांना खायला द्यायचा नाही किंवा इतर कोणीही ग्रहण करायचा नाही. फक्त आपण पितरांसाठीच हा भात बनवायचा आहे. अगदी छोटीशी मूठभर किंवा छोटीशी वाटी असेल तर तेवढंच आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. आता भात शिजवून झाल्यानंतर आपण एक पत्रवाळी घ्यायची आहे किंवा एखादा पुठ्ठा घेऊ शकता, एखादा पेपर घेऊ शकता, तर त्यावरती आपल्याला हा भात ठेवायचा आहे. आता अगदी तुम्ही प्लेटचा वापर केला तरी पण चालेल, पण हा उपाय करताना आपल्याला हा भात घराबाहेर ठेवायचा आहे आणि प्लेट जर ठेवली तर ती आपल्याला परत आणता येणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा पुठ्ठा पत्रवाळीचा वापर करू शकता. आता त्या पुठ्ठा पत्रवाळीवरती आपण भात टाकायचा आहे. आता आपल्याला 2 चमचे दही त्यावरती टाकायचं आहे. दही नसेल तर दुधामध्ये लिंबू पिळून घ्या आणि त्याचं दही करा. ते दही तुम्ही त्यावरती टाकू शकता. आता थोडेसे काळे तीळ त्यावरती अर्पण करावे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित असतात. त्यावरती आपण हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. आता हा भात सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये जी काही दक्षिण दिशा आहे
तर दक्षिण दिशेला ठेवायचं आहे। आता दक्षिण दिशेला तिथं भात ठेवत असताना तिथे एक दिवा देखील लावायचा आहे। तर तिथे चौमुखी दिवा लावायचा आहे। तर आपण कणिक मळून घ्यायचं आहे। कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची आहे। आणि कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती जरी तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल। एक प्लेट घ्या, प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाका, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे। तसेच त्याचसोबत आपण थोडेसे काळे तीळ देखील त्या दिव्यामध्ये टाकावे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आपण हा भात देखील दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे। आता तिथे ठेवल्यानंतर अगदी तुम्ही टेबलवरती ठेवू शकता किंवा अगदी खुर्चीवरती ठेवला तरी पण चालेल। आता आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं घेतली तरी पण चालेल किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। अगदी 108 वेळा देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। आता यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। आता तुम्ही म्हणशाल की माझ्याकडून जर काही चुकलंच नाही तर मी माफी का मागू, पण आपल्याकडून कधी कधी काही चुका या होतात आणि त्या आपल्याला कळून देखील येत नाही। त्यामुळे पूर्वजांकडे माफी आपण आवर्जून मागायचीच आहे। आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल, घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे। तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे। आणि नंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगायची आहे। मग मुलांचा विवाह होत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे। तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे। त्यानंतर जो दिवा आहे तसेच जे काही भात आपण ठेवलेला आहे तर त्याचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि हा भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे। आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। भरपूर वेळा घरामध्ये लहान मुलं असतात आणि ते आपल्याला सारखी विचारत असतात की आई तू काय करते, त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवायचं आहे। आता अंघोळीचं बाथरूम हे संपूर्णपणे कोरडं असावं, त्याच्यामध्ये पाणी नसावं याची देखील आपण काळजी घ्यायची आहे। आता अंघोळीच्या बाथरूममध्ये जर खिडकी असेल तर त्या ठिकाणी जरी आपण भात ठेवला तरी पण चालेल। आता हा भात ठेवल्यानंतर अंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आता आपण अंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा हा बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण झोपी जायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि तो भात उचलायचा आहे। आता हा भात उचलल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जाऊ शकता किंवा दक्षिण दिशेला जाणे शक्य नसेल तर जिथे पण मोकळा रस्ता असेल तर तिथे जायचं आहे आणि एखाद्या रिकाम्या जागी आपण हा भात ठेवायचा आहे, जिथे एखादा पक्षी किंवा कावळा हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे। आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही, तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही। त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी भात ठेवायला सकाळीच जावे। आता जेव्हा भात ठेवून येतो आपण तेव्हा मागं वळून बघायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आता भात ठेवून आल्यानंतर आपण घराबाहेरच पाणी असेल तर तिथे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे किंवा घराबाहेर पाणी नसेल तर अंघोळीच्या बाथरूममध्ये यायचं आहे, डायरेक्ट अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।